नमस्कार सगळ्यांचं आर्दर स्टेनम या चॅनलवरती परत एकदा स्वागत आहे. सर तुमच्यासाठी आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आले. टॉपिकचं नाव आहे की कॅपिटल बजेटिंग. आता कॅपिटल बजेटिंग मध्ये याच्या एक तुम्ही बघितले असतील व्हिडिओ की त्याच्यामध्ये टोटल 5 ते 6 मेथड येतात. मी प्रत्येक मेथडचे प्रॉब्लेम मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये किंवा वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दिलेले. तर आता आपण बघणार आहे की IR इंटरनल रेट ऑफ रिटर्न कसं कॅल्क्युलेशन करायचा. हा प्रिव्हियस इयरला विचारलेला क्वेश्चन आहे. याच्या आधी इंटरनल एक्झामला पण विचारला गेलेला क्वेश्चन आहे. त्यामुळे हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. 2 ते 3 वेळेस विचारला गेलेला आहे. त्यामुळे आपण हा क्वेश्चन बघूया. आता हे काय दिले तुम्ही क्वेश्चन सगळा वाचा. याच्यामध्ये काय दिलेलं नाही. हे जे नाव दिले, त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट किती दिली, काय कॅश इन्फ्लो दिले आणि अजून काय, फक्त तुम्हाला हे मी इम्पॉर्टंट आहे. अजून काय करायचं तुम्हाला, कॉस्ट ऑफ कॅपिटल 10%, कॅल्क्युलेटिंग IR इंटरनल रेट ऑफ रिटर्न प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स. तुम्हाला हे दोनच कॅल्क्युलेशन करायचे. तर तुमची इन्व्हेस्टमेंट किती, 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि तुमचा कॅश इन्फ्लो दिला आणि तुम्हाला 6 इयर दिलेले. टाइम न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता टॉपिकचं नाव काय आहे की कॅपिटल बजेटिंग इंटरनल रेट ऑफ रिटर्न हे तुमचं नाव आहे. एप्रिल 2024ला पाठीमागच्या वर्षी एक्सटर्नलला पण विचारला गेला आणि इंटरनलला पण हा क्वेश्चन आला. त्याच्या आधी पण 2 वेळेस हा क्वेश्चन आलेला आहे. त्यामुळे क्वेश्चन हा इम्पॉर्टंट आहे. तर आपण चालू करूया. आता इन्व्हेस्टमेंट किती दिली तुमची, 50 लाख रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे. जे क्वेश्चन मी दिले गिवन ते मी पहिल्यांदा लिहून घेतलं. ओके. त्याच्यानंतर स्टेप 1. आता स्टेप 1 काय केले मी, की जे मला काय करायचं, इयर दिले, कॅश इन्फ्लो दिले, प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ 10%. आता तुम्ही म्हणशाल 10% कुठं आले, एवढे दिले, कॉस्ट ऑफ कॅपिटल 10%, ते 10% घेतलं आणि तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इन्फ्लो काढायचे. ओके. तर त्यानंतर तुम्ही मी जे हे दिले इयर आणि अमाऊंट हे लिहून घेतले. आता तुम्हाला मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, या व्हिडिओमध्ये पण सांगतो की तुम्हाला कॅल्क्युलेटर करायचे. ओके. आता हे तुम्ही म्हणशाल ही व्हॅल्यू कशी आली, तर मी तुम्हाला डायरेक्ट सांगितलं, पाठ करून ठेवा. 1/1.10. तुम्ही हे केलं तर बघू शकता ही डायरेक्ट व्हॅल्यू येते. आता तुम्ही म्हणशाल हे कसं करायचं, तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ बघितली असेल माझी, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे की 1/1.10च का घ्यायचं. ओके. त्यासाठी तुम्ही हे लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगितलं कोणती पण व्हॅल्यू 100% असले तर 100% मी 10 केले तर 100/110 होतं. तर त्यामुळे ते पर्सेंटेजमध्ये उत्तर येतंय. ओके. तर त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की हे उत्तर फक्त हे घ्यायचंय 1/1.10. नंतर हे सगळ्यांचं इज इक्वल टू केलं, त्या व्हॅल्यू येऊन जाते. एंटर दाबायचं, कॅल्स वरती इज इक्वल टू दाबायचं, सगळ्या व्हॅल्यू येऊन जातात. तर त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्याच्यानंतर तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इन्फ्लो काढायचे. प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इन्फ्लो काढण्यासाठी काय करायचं, जे तुमची इन्व्हेस्टमेंट आहे, कॅश इन्फ्लो आहे, तो इंटू काय करायचंय तुम्हाला, प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इन्फ्लोचे जे पर्सेंटेज आहे ते कॅल्क्युलेट करायचं. बघू शकता 11,81,700 तुमचं उत्तर आन्सर आलेलं आहे. ओके. तर सगळ्यांचं असंच कॅल्क्युलेशन करायचं. जी टोटल येते ती ओव्हरऑल सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन करून उत्तर काढायचं आणि त्याच्यानंतर इथं खाली यायचं टोटल. टोटल कशाची करायची, जे प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इन्फ्लो त्याची टोटल करायची. टोटल किती येते इथं लिहिलंय बघा मी, 70,29,700 ही तुमची टोटल आली. ओके. तर तुमचा आता तुम्हाला काय काढायचंय, फाइंड आउट काय करायचंय, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स फाइंड आउट करायचंय. ओके. पण त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा एनपीबीचा फुल फॉर्म आहे, नेट प्रेझेंट व्हॅल्यू पण कॅल्क्युलेशन करायला लागते. ओके. तर आता त्याचा फॉर्म्युला आहे, काय काय फॉर्म्युला आहे, टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. बरोबर. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू म्हणजे आपण जे कॅल्क्युलेशन केलं कॅश इन्फ्लोचं त्याची प्रेझेंट व्हॅल्यू. त्याची प्रेझेंट व्हॅल्यू किती, 17,29,700 ही तुमची काय झाली, टोटल प्रेझेंट व्हॅल्यू झाली. मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 50 लाख तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे. तर तुमचं एनपीबी किती आला, 20,29,700. तर तुमचा हा काय झाला, एनपीबी झाला. आता एनपीबी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. आता प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सचा फॉर्म्युला आणि एनपीबीचा फॉर्म्युला हा सेमच आहे. काय फॉर्म्युला आहे, टोटल प्रेझेंट व्हॅल्यू अपॉन इनिशियल इन्व्हेस्टमेंट. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू दिली आहे की 70,29,700 तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, सॉरी टोटल प्रेझेंट व्हॅल्यू आहे आणि इनिशियल इन्व्हेस्टमेंट तुमची 50 लाख रुपीज आहे. तर डिवाइड केलं तर 1.40594 हे तुमचं काय आलं, प्रॉफिटेबिलिटी इंडेक्सचं पर्सेंटेज किंवा व्हॅल्यू आली. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला स्टेप 1 कॅल्क्युलेट काय करायचंय की 20% करायचं. आता 20% का करायचं, तुम्ही याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की जेव्हा मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं फॉर्म्युले, तर त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लास्टला लिहून दिलं होतं की तुमचा एनपीबी हा पॉझिटिव्ह मध्ये आला
तर तुम्हाला जे पर्सेंटेज ते हाय यायला लागणार, कारण तो एनपीबी तुम्हाला निगेटिव्ह मध्ये आणायला लागतो. आणि तुमचा एनपीबी निगेटिव्ह मध्ये आला तर तुम्हाला पर्सेंटेज लेस घेऊन तुम्हाला तो पॉझिटिव्ह मध्ये आणायला लागतो. रिझन, तुम्हाला जे आय आर काढायचं, इंटरनल रेट ऑफ रिटर्न, त्याचा फॉर्म्युलाच तसा आहे. त्या फॉर्म्युलामध्ये तुमचा एक एनपीबी हा पॉझिटिव्ह लागतो, एक एनपीबी हा निगेटिव्ह लागतो. तर त्याच्यामुळं तुम्हाला हे कॅल्क्युलेशन करायला लागतं. मी तुम्हाला तुम्ही जी व्हिडिओ नसेल बघितली, तर प्लेलिस्ट आहे आपल्या चॅनलवरती, किंवा ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी लिंक टाकत, त्या व्हिडिओ लिंक करून तुम्ही त्याआधी ती व्हिडिओ बघा आणि मग ही व्हिडिओ बघा. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही. कारण हा प्रॉब्लेम 10 मार्काला येतो म्हणजे येतोच. आता बघू शकता, मी पहिल्यांदा काय केलंय, पर्सेंटेज त्यांनी दिले 10% म्हणून मी 10% घेतले. आता त्यांनी इथं स्पष्ट दिलेले काय दिले, ऍझ्युम. त्यांनी अजून केले 10%, मग आपण 20% अजून करायचे. कारण आपल्याला माहित नाही की ही व्हॅल्यू कधी निगेटिव्ह मध्ये येणार. टोटल आपण प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करणार ती कधी निगेटिव्ह मध्ये येणार हे आपल्याला माहित नाही. मग मी 20% ने अजून केलं. सेम मी चार्ट ड्रॉ केला. त्याच्यानंतर सेम मी, आता मला काय करायचं आहे, प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. ओके, आता प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी काय, पर्सेंटेज किती आहे, 20. मी काय सांगितलं, 10 असू 20 असू, काय करायचं, 1/1.20 किती आलं, 8.33333 उत्तर येतंय. ओके, तर 33,333 घ्यायचं. आता तुम्ही याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये बघत असाल की मी थ्री जे उत्तर आहे, म्हणजे काय म्हणतात डिजिट, मी त्यांनीच केलं होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये मी 4 डिजिट घेतले. कारण तुम्ही म्हणशाल की बऱ्याच व्हिडिओमध्ये 4 डिजिट आहे, काही काही व्हिडिओमध्ये 5 डिजिट पण आहे, काही काही व्हिडिओ 6 डिजिट आहे. एवढी घ्यायची गरज नाही, 3 किंवा 4च घ्या. पण थ्री घेतलं तर उत्तर चेंज होतं, 4 घेतलं तरी उत्तर चेंजच होतं. हे तुम्ही लक्षात ठेवा. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो कसं कॅल्क्युलेशन करायचं हे पण तुम्हाला माहिती आहे. जे तुमचं कॅश इनफ्लो दिलंय ते इंटू जे तुमचं पर्सेंटेज आलंय ते पर्सेंटेज केलं तर उत्तर येऊन जातं. बघू शकता, 10,89,000 290 तुमचं प्रेझेंट व्हॅल्यू आलेली. ओके, ओव्हरऑल सगळ्यांचं असं कॅल्क्युलेशन करायचं आणि जी तुमची प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो आहे ते टोटल करायचे. आता टोटल केल्यानंतर किती येते, 52,93,740. बरोबर. आता तुम्हाला मी काय सांगितलं होतं की तुमची जी एक व्हॅल्यू आहे ती पॉझिटिव्ह मध्ये आली पाहिजे, एक व्हॅल्यू निगेटिव्ह मध्ये आली पाहिजे. आता तुमची पॉझिटिव्ह व्हॅल्यू आलीच एनपीबी 20,29,700. बरोबर. आता तुम्हाला ही व्हॅल्यू ही निगेटिव्ह मध्ये आली पाहिजे एनपीबी ची. एनपीबीचा फॉर्म्युला काय आहे की टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता टोटल प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, 52,93,740 मायनस 50 लाख रुपीज केलं तर उत्तर किती येते, 2,93,740. उत्तर तरी पण पॉझिटिव्ह मध्येच येते. आपल्याला उत्तर कशामध्ये पाहिजे, निगेटिव्ह मध्ये पाहिजे. मग हे सोडून द्यायचं आहे तसं. आता परत मग 20 पेक्षा हाय पर्सेंटेज घ्यायचं. तुम्हाला वाटलं की नाही, मला वाटलं की मी 30 घेतो, 30 घ्या, काही अडचण नाही. 25 घ्या, 25 ने करा. तुम्हाला वाटलं नाही मी 40 घेतो, डायरेक्ट तुम्ही 10 नंतर 40 घेतलं तरी चालतं, काही अडचण नाही. पण मी तुम्हाला समजावं म्हणून हे सांगितलेलं आहे. आता स्टेप नंबर 3 मी काय केलं, 24 घेतलं. सेम मी चार्ट ड्रॉ केला. त्यानंतर 20 पण पर्सेंटेज कशी कॅल्क्युलेशन करायचे तुम्हाला सांगितलं. 10 असेल तर किती घ्यायचं, 1/1.10. तसं 24 आहे, 1/1.24 करायचं. उत्तर येतं बघा, 0.8064. हे 4 एंटर दाबत राहायचं फक्त, इज इक्वल टू कॅल्क्युलेटर वरती ते उत्तर येतं. ते 6 डिजिट येऊपर्यंत 6 नंबर रुपयांनी लिहून घ्यायचं, राईट करून घ्यायचं. राईट केल्यानंतर प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इम्प्लो कसं कॅल्क्युलेशन करायचं हे तर तुम्हाला माहिती आहे. कॅश इम्प्लो इंटू प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॅश इम्प्लो इंटू केलं तर तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इम्प्लो मिळून जातो. बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता मेन त्याचा मुद्दा इथं आहे की म्हणजे का तुम्हाला मी हे कॅल्क्युलेशन 24 ने घेतलं ते सांगतो. आता प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इम्प्लो बरोबर, तर त्याची टोटल केली तर किती येते, 47,93,570. हे तुमची काय आली, टोटल व्हॅल्यू कॅश इन्फ्लोची तुमची टोटल आली. तुमची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 50 लाख रुपीजची इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. लेस मायनस व्हॅल्यू किती मध्ये आली, 2,06,430 रुपीज. ही तुमची काय आली,
मायनस मध्ये उत्तर आले. म्हणजे तुम्हाला बघितलं, आता मी हा एनपीबीचा इथं फॉर्म्युला लिहून कॅल्क्युलेशन केलेलं नाहीये, पण तुम्हाला माहिती एनपीबीचा फॉर्म्युला काय, टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. जी व्हॅल्यू दिली त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू लेस करायची, उत्तर येतं मायनस मध्ये येणार. ही व्हॅल्यू छोटी असली तर टोटल प्रेझेंट व्हॅल्यू लेस असली तर उत्तर मायनस मध्ये येणार. टोटल व्हॅल्यू मोठी असली, इनिशियल इन्व्हेस्टमेंट तर उत्तर येतं आणि प्लस मध्ये येणार. तर तुम्ही बघू शकता हे उत्तर आलं मायनस मध्ये. आपल्याला काय पाहिजे, एक उत्तर प्लस मध्ये पाहिजे, एक उत्तर मायनस मध्ये पाहिजे. संपलं, उत्तर भेटलं. आता आपल्याला काय काय मेन म्हणजे काय कॅल्क्युलेशन त्यांनी करायला लावलंय, आय आर आर, कॅल्क्युलेटिंग आय आर, इनिशियल इन्व्हेस्टमेंट, सॉरी इंटरनल रेट ऑफ रिटर्न तुम्हाला कॅल्क्युलेट करायचंय. तर त्याचा फॉर्म्युला काय आय आरचा, एल आर. एल आर म्हणजे काय, लोअर रेट आहे. एल आर म्हणजे लोअर रेट. आता तुम्हाला मी इथं फुल फॉर्म लिहिलेलं नाहीये, त्यासाठी तुम्ही याच्या आधीची व्हिडिओ जी पूर्ण फॉर्म्युला एक्सप्लेन केले ती बघा, त्याच्यामध्ये मी पूर्ण ब्रीफ मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. ओके. एल आर. एल आर म्हणजे काय, लोअर रेट. लोअर रेट कशाचा, जे पर्सेंटेज घेतले आपण 10% याचा लोअर रेट, बरोबर. प्रेझेंट व्हॅल्यू ऍट द रेट लोअर रेट. आता एनपीबीचा लोअर रेटची प्रेझेंट व्हॅल्यू किती आहे, 20,97,000, टू 20,90,000, सॉरी 20,00,000, 20,90,000, 20,29,700. सॉरी, ते थोडं कसं बसलेलं आहे म्हणून तसं ते उच्चार नव्हता नीट येत. ओके. तर त्यानंतर तुम्ही बघू शकता, तर ही जी व्हॅल्यू आहे ती लोअर रेटची आहे. आता एल आर म्हणजे लोअर रेट मायनस एच आर म्हणजे हाय रेट. आता काय करायचं, एनपीबीची जी व्हॅल्यू आहे ती लोअर रेटची, जी हायर व्हॅल्यू आहे ती घ्यायची. नंतर डिफरन्स एल आर प्लस आय आर. आता हा एल आर प्लस आय आर काय करायचं आहे, जे पर्सेंटेज तुम्ही घेतले लोअर रेट आणि हायर रेट त्याचं तुम्ही डिफरन्स फाइंड आउट करायचं आहे, बरोबर. आता आपण वन बाय वन चालू करूया. आता एल आर घेतलं, एल आर किती दिलंय, लोअर रेट किती दिलंय, 10%. आता याच्यात पर्सेंटेज घेऊच नका तुम्ही. पर्सेंटेज घेतलं तर हे पण पर्सेंटेज आहे, पर्सेंटेज पर्सेंटेज तसं पण कॅन्सलच होणार आहे. त्यामुळे पर्सेंटेज घ्यायची काही गरज नाही, पर्सेंटेजच घेऊ नका. ओके. आता नंतर एनपीबी ऍट द रेट लोअर रेट किती, एनपीबी ऍट द रेट लोअर रेट 20,29,700. ओके. तर मी तो घेतला, इथं व्हॅल्यू लिहिली, बघू शकते इथं व्हॅल्यू लिहिलेली. ओके. आता एल आर, एल आरचा लोअर रेट किती एनपीबीचा, तोच 20,29,700 मायनस, हे जे मायनस आहे क्वेश्चन मधलं मायनस आहे, बरोबर. आपली व्हॅल्यू काय झाली, मायनस उत्तर आलेलं आहे आपलं, ते ब्रॅकेटमध्ये मी लिहिलं मायनस उत्तर. आणि मायनस किती, 2,06,430 रुपीज, बरोबर. ओके. डिफरन्स काय त्याचा, एर आर, सॉरी डिफरन्स काय त्याचा, पर्सेंटेजचा डिफरन्स आहे. हायर रेटचा तुमचा पर्सेंटेज किती, 24, बरोबर. लेस लोअर रेटचा तुमचा पर्सेंटेज किती, 10, बरोबर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता 10 आहे तसं घेतलं मी, 20, जे हे उत्तर आहे 20,29,700, त्याच्यामध्ये मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. तर प्लस केलं, 2,06,430 केलं, तर उत्तर येतं 22,36,130 हे तुमचं उत्तर आलं. इंटू, आता हे काय आलं, हे जो डिफरन्स आहे 40 रुपीज, हा 40 आला. ओके. आता तुम्ही मशीन, आणि यात पण पर्सेंटेज आहे, तुम्ही मशीन पर्सेंटेज का उडवलं, यात पण पर्सेंटेज, इथं पण पर्सेंटेज. पर्सेंटेजनी पर्सेंटेज डायरेक्ट कॅन्सल होऊन गेलं. त्यामुळे पर्सेंटेज मी इथं लिहिलंय, पण मी हे बघा इथं खाली लिहिताना मी लिहिलेलंच नाहीये. ओके. समजलं असं. आता नंतर काय करायचं, या 22 लाखनी 20 लाखला डिवाइड करायचं, तर उत्तर किती येतंय, 0.1976 उत्तर येते. इंटू 14 केलं तर उत्तर येते 12.7064. आता ते उत्तर आल्यानंतर त्याच्यामध्ये 10 ऍड करून टाकायचं, 22.7064. तर तुम्ही बघू शकता, एवढ्या इझी वे मध्ये मी हा प्रॉब्लेम एक्सप्लेन केलेला आहे. आणि हा प्रॉब्लेम मोस्ट ऑफ द टाइम पेपरला विचारतात, म्हणजे विचारतातच. ओके. आता त्याच्यानंतर अजून एक प्रॉब्लेम पाठीमागच्या वर्षीच एक्सटर्नलला विचारला गेला, 2024 नाही 5 ला, आणि हा पण 5च आहे, मी इथे 24 लिहिले. आपण पाहिजे प्रिव्हियस इयरलाच विचारला गेलेला आहे, 25चा आता 26 आहे. ओके. तर हा पण पाठीमागच्या वर्षी. आता यांनी काय केलंय, की मी एवढं वाचत बसत नाही, डायरेक्ट तुम्हाला सांगतो. आता मशीनचं इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती आहे, 1 लाख रुपये आहे. आणि बी ची कॉस्ट किती, 1,20,000, हाफ पे इन 1 इयर टाइम. आता यांनी काय हाफ पे केअर इन 1 इयर टाइम केले, त्यांनी काय सांगितलंय, द कॅश
रिसिप्ट एक्सपेक्टेड हॅज सॉरी आर हॅज फॉलो. बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला हे जे इयर आहे ते इयर दिलेलं आहे, त्याच्यामध्ये अमाऊंट दिलेलं आहे. त्यांनी काय सांगितलंय, तुम्हाला जो पर्सेंटेज घ्यायचा आहे एनपीबीचा, जो तुम्ही प्रेझेंट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायचा तो किती आहे, 7% आहे. पप्पा तुम्ही कॅल्क्युलेट करायचे. ओके, 7%. तर आपण वेळ न घालता प्रॉब्लेम चालू करूया. आता बघा, इथं मी लिहिले बरोबर, इथे लिहिले एप्रिल 25 ला विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आता फर्स्ट मशीन, 2 मशीन दिल्या इथं, बरोबर. तुमच्या इंटरनलच्या पण पेपरमध्ये मोस्ट ऑफ स्टुडंटला हेच जमलं नव्हतं, कारण ती व्हॅल्यू ही ब्रॅकेटमध्ये दिली होती 4 लाख रुपीज, तर ती व्हॅल्यू मायनसमध्ये होती. ती व्हॅल्यूचं काही करायचं नव्हतं. तुम्हाला जेव्हा तुम्ही पे बॅक पिरियड काढतात, तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला तेच काढता नाही आलं, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांचं चुकलं होतं. कसं आहे की जे फर्स्ट मशीन आहे त्या फर्स्ट मशीनचं वेगळं कॅल्क्युलेशन करायचं, जे सेकंड मशीन त्या सेकंड मशीनचं वेगळं कॅल्क्युलेशन करायचं असतं, बरोबर. आता फर्स्ट मशीन दिली, त्या फर्स्ट मशीनचं मी गिवन लिहून घेतलं. त्यानंतर स्टेप 1 त्यांनी आपल्याला काय सांगितलं की इयर आणि मशीन दिले, प्रेझेंट व्हॅल्यूचं पर्सेंटेज किती दिले, त्यांनी 7% दिले. तर 7% मी कॅल्क्युलेशन केलं. आता 7% कसं कॅल्क्युलेशन करायचं, 1/1.1.07, हा बरोबर. तर बघू शकता हे उत्तर आलं. मी आता पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये 4 डिजिट घेतले होते, इथं परत 3 डिजिट घेतले. मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही 3 डिजिट घ्या, म्हणजे उत्तर पॉईंट मध्ये येत नाही. तर एंटर एंटर दाबलं तर उत्तर येऊन जातं, बरोबर. तर आता तुम्हाला प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनपुट कसं कॅल्क्युलेट करते हे पण माहिती आहे. जे मशीन ए ची व्हॅल्यू अमाऊंट आहे, आणि जे आपण जे पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलं त्याला इंटू केलं, तुमचा प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो निघतो, बरोबर. तर त्याचं उत्तर आलेलं आहे. टोटल आपण केले तर उत्तर येते 1,40,870 रुपीज 70. हे तुमचं काय आलं, प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लोची टोटल आली. आता तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं या प्रॉब्लेम मध्ये, फक्त एनपीबी कॅल्क्युलेट करायचं. एनपीबी कोणता बेटर आहे, फर्स्ट कसे कर, हे तुम्हाला सांगायचंय. बाकी या प्रॉब्लेम मध्ये काही कॅल्क्युलेशन वेगळं नाहीये. टोटल प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लो मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट, टोटल व्हॅल्यू कॅश इनफ्लो किती दिलंय तुम्हाला, सॉरी प्रेझेंट व्हॅल्यू 1,40,870 रुपीज, बरोबर. लेस 1 लाख. आता 1 लाख पुढे तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे मशीन याची, ती केली तर उत्तर किती येते, 40,870 रुपीज. हे तुमचं एनपीबी आला. ओके. आता सेम कॅल्क्युलेशन सेकंड मध्ये करायचं. फर्स्ट मध्ये काय चेंज नाही, सेकंड मध्ये थोडंसं चेंज ते सांगतो काय येते. इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती तुमची 1,20,000 आहे. तुम्हाला जे मशीन दिले, सॉरी इयर दिले आणि अमाऊंट दिले, ते आपण कॅल्क्युलेट लिहून घेतली, बरोबर. त्याच्यामध्ये पण 7% कॅल्क्युलेशन करायचे. 7% कॅल्क्युलेशन केले, जी अमाऊंट आहे पर्सेंटेज ते चेंज होणार नाही, म्हणून मी आहे तशी इथं घेतले. फर्स्ट इयरला काय नाही, फर्स्ट इयर डायरेक्ट 0 येणार आहे, बरोबर. सेकंड इयरचं सगळं, सेकंड थर्ड 4 इयरचं कॅल्क्युलेशन केलं. फिफ्थ इयरला पण काय नाही, फिफ्थ इयरचं पण 0 लिहून टाकलं. ओके, इथपर्यंत समजलं असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला टोटल करायची. टोटल कशाची करायची, प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनपुट टोटल करायची. टोटल केल्यानंतर किती, 1,72,380 रुपीज ही तुमची प्रेझेंट व्हॅल्यू कॅश इनफ्लोची टोटल येते, बरोबर. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता मशीन बी तुमची इनिशियल इन्व्हेस्टमेंट किती, 1,20,000 आहे. तुम्हाला इमिजिएटली पेमेंट किती करायचं, 60 लाख रुपयेचं तुम्ही पेमेंट केलंय. आफ्टर 1 इयर तुम्हाला किती रुपयाचं पेमेंट करायचंय, 60 रुपीजचं, सॉरी 60,000, 60 रुपये म्हणतोय, 60,000चं पेमेंट करायचं, बरोबर. प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सेकंड, सॉरी प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ सेकंड पेमेंट. आता सेकंड पेमेंट करायचं, त्याचं पर्सेंटेज किती आहे तुम्हाला, त्यांनी काय केलं, जे फर्स्ट पर्सेंटेज आहे, म्हणजे जे तुम्हाला फर्स्ट इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांनी काय केलं, इथं इथं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिले हाफ पे इन वन वन टाइम, म्हणजे फर्स्ट टाइम त्यांनी हाफ पे करून टाकले, बरोबर. मग त्यांनी 60,000 इंटू 0.93% केलं, तर उत्तर येते 56,100. 100 हे 0 नाही, 100 उत्तर येते, बरोबर. इथपर्यंत कळलं असेल. नंतर टोटल प्रेझेंट व्हॅल्यू ऑफ कॉस्ट दिलेली आहे त्यांनी. टोटल प्रेझेंट आपण किती फर्स्ट इयर, सॉरी सेकंड इन्व्हेस्टमेंट केले, 60,000. 60,000 प्लस ही जी व्हॅल्यू घेतली 56,100, तर ती केली, त्या दोघांची टोटल केली, तर टोटल किती येते, 1,16,100. आता ही तुमची टोटल आली. आता तुम्हाला हे समजणार नाही, तुम्ही परत एक दोनदा व्हिडिओ बघितल्यानंतर कळण्याचं रिझन काय आहे तुम्हाला मी आधी एक एक्सप्लेन करतो, परत सांगतो काय रिझन आहे. आणि तुम्हाला तर माहिती एनपीबीचा फॉर्म्युला, इनिशियल इन्व्हेस्टमेंट मायनस टोटल सॉरी टोटल प्रेझेंट व्हॅल्यू मायनस इनिशियल इन्व्हेस्टमेंट. आता आपण याच्यामध्ये 1,20,000 इन्व्हेस्टमेंट केली, पण तशी 1,20,000 नव्हती केली आपण. खरी इन्व्हेस्टमेंट ही 1,60,100च केली. ते का लेस केलं, की आपल्याला फर्स्ट इयरला त्यांनी अमाऊंटच नाही दिलेली.
त्याच्यामुळे जे कॅल्क्युलेशन करायचंय, तर ते आपण कॅल्क्युलेशन फर्स्ट इयरचे 60,000 ॲझ्युम धरून कॅल्क्युलेशन केलं. मग 56,100 आलं. तर त्याच्यामुळं ते आपण जी इनिशियल इन्व्हेस्टमेंट आहे ती 1,60,100 मधनं मायनस केले तर उत्तर येतंय 46,280 रुपीज. ओके. तुम्हाला इथपर्यंत समजलं असेल. आता ह्या प्रॉब्लेममध्ये चेंज काय? तर ह्या प्रॉब्लेममध्ये एवढा चेंज आहे, यांनी इथं दिलं होतं 1,20,000 आप पे इन 1 इयर आणि याच्यामध्ये पर्सेंटेज इथं अमाउंट दिली नव्हती फर्स्ट इयरला आणि त्यांना पे करायचं होतं. त्यामुळे ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी हे आणि आता तुम्ही मला सांगा, की आपलं कसं असतं जे प्रेझेंट एन-पी-बी हाय असतो, आपण ती मशीन किंवा ती कंपनी आपण चूज करतो. त्याच्यामध्ये किती आहे 40,000 आहे, इथं 46,000 आहे. मग तुम्हाला तर ऑब्व्हियसली कळलं असेल, की तुम्हाला कमेंट देताना तुम्ही काय कमेंट देणार? कंपनी बी एन-पी-बी इज हायर दॅन कंपनी ए, देन द कंपनी बी विल बी सिलेक्टिंग. संपलं. तर एवढ्या इझी वेमध्ये मी आय-आर इंटरनल रेट ऑफ रिटर्नचे तुम्हाला फॉर्म्युला एक्सप्लेन केले. हे 2 प्रॉब्लेम केले तरी तुम्हाला ओव्हरऑल चॅप्टर तुमचं झालं असणार आहे. पण या 2 मधले एक तर प्रॉब्लेम येणार एवढी गॅरंटी देतो. असं नाही आलं तर याच्यामधले अमाउंट चेंज होऊन प्रॉब्लेम येणार म्हणजे येणार. तर बघू शकता. आता याच्यावर मी अजून व्हिडिओ बनवणार आहे. तर आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो, शेअर, लाईक करून ठेवा. या व्हिडिओला टार्गेट लाईक आहे 50 टार्गेट कंप्लीट करा. आपल्या लवकरच 100 सबस्क्रायबर होणार आहे. ते झाल्यावर तुम्हाला एक काहीतरी मी गिफ्ट देणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.